सायकल सौजन्य अनुराग आहेर पाटील, बॅरिकेड सागरजी वरपे, अनमोल सहकार्य गोरक्षनाथ विखे पाटील आणि सायकल सौजन्य अक्षय दिघे पाटील, त्रिमूर्ती दूत संकलन अनमोल सहकार्य सुनील दिघे पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। सर्वच बक्षीसदात्यांचं आणि ज्यांचं अनमोल सहकार्य लाभले सर्वांचं स्वागत। जाऊया मॅचकडे। पहिला बॉल मधुर धुळ्याच्या हातामध्ये, इनसाइड आउट खेळलाय, कॅप शोधण्याचा प्रयत्न होता, तिथे फिल्डर आलेत आणि पहिल्या बॉलवरती बॅटिंग टीमचं खातं उघडलंय आणि स्कोर कार्डवरती आपण पाहतोय खरं तर मराठा वॉरियर्स लोणी इथे मात्र पहिल्यांदा बॅटिंग करताना पाहायला मिळेल। त्यामध्ये आपण पाहतोय आयकॉन प्रथमेश राठोड तुम्हाला पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला दादाबाई शेख जे मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन आहेत आणि मधुर धुळे जे की अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील खेळाडू आहेत। अगदी याही खेळाडूची अगदी गेले कित्येक काळ आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जी ख्याती पाहिली आहे, आज देखील खरं तर तो परफॉर्मन्स मधुर धुळेकडे सुपर 8 मध्ये पाहायला मिळणार का, याही गोष्टीची चर्चा इथे आपण करणार आहोत। मधुर धुळे विरुद्ध समोर असणार आहे प्रथमेश राठोड। तयार आहेत। हो हा बॉल आपण पाहिले खरं तर दिशा मिळत नाही मधुर धुळे यांना, व्हाईट बॉल पाहायला मिळतोय। स्कोर कार्ड पुढे पोहोचते 2 धावा धावफलकामध्ये। शंभूराजे 11 गोगलगाव, साईशा ट्रेडर्स महेशजी मगर आणि मराठा वॉरियर्स लोणी सुशांत आहेर पाटील आणि संतोषजी हिंगे पाटील यांच्या मालकीचा संघ आणि ही मॅच मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते। आयकॉन प्रथमेश राठोड ज्यांनी की कॉलबॅकमध्ये आज धमाका केला आणि इथे मधुर धुळे पाहूयात खरं तर सुपर 8 मध्ये त्यांच्या समोर आहेत। सुपर 8 मध्ये देखील खरं तर मॅच जिंकण्याचा प्रयत्न आज दोन्ही संघांचा असेल, तयार असतील मधुर धुळे प्रथमेश राठोड। फुल टॉस आणि बॉल जाणार आहे कव्हर पॉइंट, सीमारेषा पार। प्रथमेश राठोड यांच्या बॅटमधनं नामदार षटकाचा एक सुंदर चौकार, 4 रन। कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग। पाहुणी मोका हा मारला चौका। श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका। थँक्यू। स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय सन्माननीय विजूभाऊ मापारी पाटील आणि सागरजी वरपे आपलं देखील शुभ आगमन होते। नामदार चषकामध्ये आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत। लोणी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय इथे आता उन्हाची तीव्रता कमी झाली आणि मान्यवरांची पावलं खरं तर या स्पर्धेकडे येताना पाहायला मिळतील। बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉल खाली टेकन, व्हेरी गुड कॅच, जबरदस्त कॅच पाहायला मिळतोय। पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आयकॉन प्रथमेश राठोड यांची खेळी संपतीये। पहिला धक्का, ए डीजे अरे लगा वाजव ना। संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट। साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी। पहा रिप्ले मध्ये ही गोष्ट तुम्हाला पाहायला मिळते। कमी गतीचा बॉल होता खरं तर पॅडवरती पायवरती हा बॉल केला होता। फिल्डर त्या ठिकाणी प्रसाद खर्डे त्या ठिकाणी होते आणि खूप अप्रतिम कॅच या ठिकाणी निलेशांना गायकवाड यांच्या कडून ही माहिती मिळाली आहे आणि आज स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून आज मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे। 6 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये। ज्या खेळाडूची चर्चा आपण पाहिली होती खऱ्या अर्थानं प्रथमेश राठोड अगदी स्वस्तामध्ये बाद झालेत, तर नवीन बॅट्समन मैदानावरती पुन्हा एकदा आपण पाहतोय अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील असणारे खेळाडू अर्थात अमोल कागरे जे मैदानावरती येत आहेत। मधुर धुळे विरुद्ध अमोल कागरे। हो उंचावून खेळलाय बॉल, डीप काउ कॉर्नरच्या डोक्यावरनं मधुर धुळेच्या डोक्यावरनं देखील आपण पाहतोय बॉल आउट ऑफ द पार्क। अमोल कागरेचा तडाखा, नामदार चषकाचा धूम धडाका, चेरन षटकार। फटका असा द्वादार हा मारला षटकार। भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार।
4 धावा आपण पाहिल्यात आणि पहिलं षटक संपत असताना तब्बल 16 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत. अमोल कागरे खूप प्रभावित केले 2 स्ट्रोक मध्ये आपण पाहिलं. मधुर धुळेच्या शेवटच्या 2 बॉलवरती खरं तर आपण पाहिलं मधुर धुळेनं स्टार्ट खूप चांगला मिळवला होता. प्रथमेश राठोडला आउट केलं, पण अमोल कागरे खरं तर आज पारनेर ते लोणी बुद्रुक हा प्रवास एका गाडीवरती पूर्ण केलाय आणि आज आपण पाहतोय एकमेकांच्या विरोधात आहेत आणि कामगिरी देखील अमोल कागरेची इथे मात्र आपण पाहतोय उल्लेखनीय आहे. 16 धावा धावफलकामध्ये अमोल कागरेची सुरुवात 2 बॉलमध्ये 10. दादाबाई शेख आहेत जे की आज याही खेळाडूची चर्चा आपण पाहतोय. लोणी गावातील खेळाडू आहेत. अगदी खडतर परिस्थितीमधून आपण पाहतोय क्रिकेटची आवड जोपासत असताना आपण पाहिले नेहमीच लोणी आणि परिसरामध्ये राहता तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपण नेहमीच दादाबाई शेख यांची चर्चा पाहत असतो. विजय सांगडे संगमनेरचे खेळाडू. हो, हा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. दादाबाई शेख यांच्या रिडारमध्ये येत नाहीये. डॉट बॉल मैदानावरती आपण पाहतोय. विजय सांगडे खरं तर अनुभव प्रचंड दांडगा आहे. त्या अनुभवांचा वापर आज इथे विजय सांगडे आपल्या बॉलिंगमध्ये दाखवणार का, याही गोष्टीची चर्चा इथे आपण करणार आहोत. दादाबाई शेख समोर आहेत. ह्या मैदानाच्या खाणाखुणा विशेषतः दादाबाई शेखला माहिती आहेत. घरच्या मैदानावरती खेळतायत. पुन्हा एकदा हो, हाही बॉल विजय सांगडे इथे विजयाचे संकेत देत आहेत ह्या 2 डॉट बॉलच्या माध्यमातून. पण अशा पद्धतीची गोलंदाजी तर तुम्ही केली ना तर संघाला नक्कीच विजयाचा संकेत मिळणार आहे. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय जैसा नाम वैसा काम. विजय इथे मात्र गोलंदाजी करतायत. पुढे एकदा फुल लेनचा बॉल क्षेत्ररक्षक तिथे फंबल झालेत. प्रयत्न चांगले होते पण बॉलपर्यंत पोहोचू शकले नाहीत. विजय नावात विजय आहे आणि आपण पाहतोय पराजय पाहण्यासाठी आज मैदानावरती आले नाहीयेत. त्यासाठी खरं तर आज दोन्ही टीमचं एक चांगले क्रिकेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. पण विजय सांगडे या षटकामध्ये प्रभावित करतात. पहिले 2 बॉल दादाबाई शेख यांच्यासाठी डॉट, त्यानंतर सिंगल आणि आता अमोल कागरे आलेत जे की 2 बॉलवरती 2 बिग हिट अमोल कागरे यांची आपण पाहिलेत. आणि खरं तर दबावामध्ये खेळण्यासाठी अमोल कागरे नेहमीच माहीर मानले जातात. तयार असतील पुढे एकदा अशा पद्धतीची कामगिरी मैदानावरती मात्र केली जाणार. याही गोष्टीची चर्चा इथे नामदार चषकामध्ये लोणी प्रीमियर लीग मध्ये आपण करणार आहोत. हा बॉल आपण पाहतोय रिव्हर्स खेळलाय. तिथे मात्र फिल्डर आलेत. बॉलला फील्ड करतायत. एक सिंगल. फुलत लेनचा हा बॉल आपण पाहतोय आणि दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. नामदार चषक आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा अगदी पुण्यावरनं पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक कैलास भाऊ लांडगे हे देखील खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत आणि आयोजकांना खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेसाठी शुभेच्छा पाठवल्यात. नुकतीच पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग या ठिकाणी पार पडली. काल त्या स्पर्धेचा समारोप झाला आणि भाऊंची नजर खरं तर ह्या स्पर्धेवरती आली. पुन्हा एकदा नामदार चषकामध्ये लोणी प्रीमियर लीगमध्ये आपलं मनापासून मनपूर्वक असं स्वागत आहे. आणि या आयोजकांच्या वतीने देखील भाऊंच्या ह्या शुभेच्छा आयोजकांनी मनापासून स्वीकारल्यात. अ 19 धावा आपण पाहिल्यात. नॉट आउट डिसिजन आलाय. 19 धावा देखील आपण पाहतोय धावफलकामध्ये. विजय सांगडे पुन्हा एकदा तयार आहेत. रिव्हर्स अमोल कागरेचा हा एक ट्रेडमार्क. सो ब्युटिफुल, सो इलिगेट, लुकिंग लाईक अ वाव. चरण येतोय षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. 6 धावा अमोल कागरे यांच्या माध्यमातून. प्रथमेश राठोड आउट झालेत पण खरं तर त्यांची जागा भरून काढण्याचं काम कोणी केलं असेल ना तर ते नाव आहे पारनेर तालुक्यातील अमोल कागरे. अगदी छोट्याशा गावातनं क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आपण पाहिलं खरं तर एक गाव एक संघ. त्यानंतर आपण पाहतोय
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली, पण पाहता पाहता क्रिकेटचा दर्जा वाढत गेला, क्वालिटी वाढत गेली आणि अमोल गागरे हे नाव महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दरवळताना इथे तुम्हाला पाहायला मिळालं. आज लीग फॉर्मॅटमध्ये इथे आपण पाहतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेलं पारनेर तालुक्यातील हे नाव आहे. आज नामदार चषकामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर बॅटिंगच्या माध्यमातून आपल्या नावाचा डंका वाजवलाय अमोल गागरे यांच्या माध्यमातून. तर ओव्हर नंबर 3 कडे आपण येणार आहोत. ज्या खेळाडूनं खरं तर बाबुळेश्वर राहता तालुक्याचं नाव साता समुद्र पार नेलंय, नाव असेल अमोल डुबे. अहिल्यानगर जिल्हा, राहता तालुका आणि आपण पाहतोय बाबुळेश्वर गाव आणि खऱ्या अर्थानं याही नावाची चर्चा आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिली आहे. छेडछाड करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. बुजस्टमच्या खूप बाहेर जाणारा हा बॉल, इट्स अ व्हाईट बॉल. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून 11 व्हाईट बॉल. 26 धावा आहेत अमोल डुबे. हलक्या तण पहा, बॅकवर्ड वरती गेले, दिशा दिली, तिथे मात्र डिरेक्ट हिटचा प्रयत्न, बॅकअप कोणताही नाहीये. 2 धावा मैदानावरती, 2 धावा पूर्ण केल्यात. एका चुकीचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये केले. हे क्रिकेट आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, इथेच करायचं आणि इथेच फेडायचं, आणि ही म्हण क्रिकेटला पूर्णपणे लागू होती. प्रत्येक चुकीचा मोबदला तुम्हाला ह्याच ठिकाणी द्यायचा आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये मी नेहमीच सांगत असतो, चुका करा पण क्रिकेटच्या मैदानामध्ये नको. तुमची एक चूक आणि प्रतिस्पर्ध्याचं विजयाच्या दिशेनं एक पाऊल हे नेहमी पाहायला मिळतं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, दादाबाई शेख यांचा फसलाय बॉल, विकेट किपरच्या ग्लोव्स मध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 2.2 नंतर पहा 28 धावा. पहिली इनिंग आपण पाहतोय आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं 126 धावा ह्या स्पर्धेची सर्वोच्चांकी धावसंख्या आहे. 114 या अगोदर आपण पाहिली होती. हो हो हो, सरळ बॅटनं बॉल, दादाबाई शेखनं सेफ झोन निवडला. ओव्हर द बॉलर हेड, दादाबाई शेखनं बॉल लोणीच्या दिशेला पाठवलाय. येतोय षटकार. चरण फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. लोणीचे दादाबाई शेख. लोणीचे खूप खेळाडू आपण पाहिले आज जे आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत. निलेशांना गायकवाड, त्यानंतर विशेषतः आपण पाहिलं सचिन हिंगे सर देखील आज इन ॲक्शन पाहायला मिळतील. निलेश दादा वरपे, महाराष्ट्र पोलीस देखील इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. जुनेद पटेल देखील आज तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळणार आहेत. इट्स अ नो बॉल. स्कोर कार्ड पहा, एका धावेने पुढे पोहोचते. 34 धावाच्या धावफलकामध्ये, 35 धावाच्या धावफलकामध्ये आहेत आणि फ्री हिट. हे लायसन असेल पुन्हा एकदा तुम्हाला मोठं स्ट्रोक खेळण्याचं. दादाबाई जे की लोणीचे खेळाडू आहेत आणि लोणीपासून अगदी 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती असणारे बाबुळेश्वरचे हे अमोल डुबे. फुल ऑफ लेनचा बॉल, त्याला फक्त आपण पाहतोय दिशा दिली आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. फिल्डर आलेत. धावफलक आपण पाहतोय पुन्हा एकदा. एका धावेने इथे मात्र पुढे पोहोचतंय. हलकासा बदल आपण पाहिला स्कोर कार्डमध्ये. षटक क्रमांक 3 बॅटिंग पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक आहे आणि स्कोर कार्डमध्ये आपण पाहतोय 36 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. अमोल गागरे आलेत. 425च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतायत. पुढे एकदा पहा बॉल. हो व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच ऑफ द मॅच. भूषण उघडे, देर इज अ मॅन. कॅप्टननं घेतलेला कॅच आणि धक्का क्रमांक 3 कॅप्टनचा इथे मात्र अमोल गागरेचा कॅच घेतलाय आणि विकेट नंबर मैदानावरती 2 फलंदाज अमोल गागरे. बॅक टू द आउट. डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. मंजिलें उन्हें नहीं मिलती जिनके ख्वाब बड़े होते हैं. मंजिलें उन्हें नहीं मिलती जिनके ख्वाब बड़े होते हैं, बल्कि मंजिलें उन्हें मिलती है जो जिद पे अड़े होते हैं. जिद्द तुम्ही पाहताय खरं तर भूषण उघडे. खूप दर्जेदार कामगिरी, खूप अप्रतिम कॅच. आणि आज कॉलबॅकमध्ये देखील एका कॅचची चर्चा झाली आणि सोशल मीडियावरती देखील त्या कॅचच्या माध्यमातून आपण पाहतोय खरं तर खूप साऱ्या लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळाल्या. ह्याच लोणी गावातील सचिन हिंगे सरांचा कॅच. आज लोणी प्रीमियर लीगमध्ये अशा खूप साऱ्या खरं तर
घटना तुम्हाला पाहायला मिळतील, खूप साऱ्या चांगले चांगले विक्रम तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामध्येच असणारा सचिन हिंगे यांचा या अगोदरच्या मॅचमध्ये घेतलेला कॅच खूप खरं तर सोशल मीडियावरती इंस्टाग्राम असेल, त्यानंतर यूट्यूबवरती आपण पाहिलं असेल, ह्या कॅचची चर्चा पाहायला मिळाली, कमेंट्स आल्या, लाईक्स आल्या. आणि खरं तर सोशल मीडिया हे तुम्हाला प्रकाश झोतामध्ये आणण्याचं एक मुख्य साधन आहे. त्यासाठी तुमच्याकडे क्वालिटी असावी लागते, दर्जा असावा लागतो. हलक्यात हा बॉल खेळलाय, पुढे एकदा क्षेत्ररक्षक तिथे आले, डेरेक हिटचा प्रयत्न कोणताही नसेल, कारण बॅकअपसाठी खरं तर मधुर धुळे खूप लांबवरती आहेत. रिक्स घेण्याचा प्रयत्न नाहीये, पण इथे रिक्स घ्यावी लागेल, कारण रिक्स घेतल्याशिवाय या मॅचमध्ये तुमची एंट्री फिक्स होणार नाहीये. षटक संपते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलकामध्ये 36. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं, पॉवर प्लेचे षटक आपण पाहिलं. 3 षटकं संपली आहेत, धावफलकामध्ये 36 धावा हे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर ओव्हर नंबर 4 कडे आपण येतोय. संघाचे कॅप्टन भूषण उघडे, जे की या अगोदर कॅचच्या माध्यमातून चर्चेत होते, आता बॉलिंगची जबाबदारी स्वतःवरती जी असणार आहे. दादाबाई शेख एका बाजूला आहेत, 11 बॉलमध्ये 12 बनवल्यात. दुसऱ्या बाजूला मानव काटे आहेत. काल मानव काटे यांची बॅटिंग आपण पाहिली. या अगोदर देखील मानव काटे यांनी खरं तर ह्या स्पर्धेमध्ये खूप प्रभावित केलं. आणि खरं तर पुन्हा एकदा इथे आज संधी आहे. भूषण उघडे तयार असतील दादाबाई शेख यांच्या विरोधामध्ये. कॅप्टन विरोधात कॅप्टन ही लढत मैदानावरती, बेस्ट विरुद्ध बेस्ट. एका बाजूला भूषण उघडे, दुसऱ्या बाजूला लोणीचे दादाबाई शेख. काय घडणार? एका बाजूला आपण पाहतोय मराठा वॉरियर्स लोणी आहे, तर दुसऱ्या बाजूला हॉटेल निवांताडी शिरसाट स्पोर्ट्स लोणी. ह्या 2 संघांमध्ये मॅच रंगतीये. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नसेल. डॉट बॉल. वेग खरं तर खूप होता, वेगाबरोबर लाईन आणि लेन देखील खूप सुंदर पाहायला मिळाली. आणि सिमेंट विकेटवरती खरं तर ही क्वालिटी तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. सिमेंट विकेट म्हटल्यावरती आपण पाहिलं नेहमीच बॅटिंग ह्या फॉर्मॅटमध्ये नेहमीच फलंदाज ह्या कॅटेगरीमध्ये आणि बॅट्समनला खरं तर खूप मदत मिळते. गोलंदाजांसाठी खरं तर थोडासा विषय हार्ड असतो, पण आज गोलंदाजीचा विषय भूषण उघडे यांचा हार्ड पाहायला मिळतोय. हा बॉल आपण पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, फिल्डर तिथे आलेत, बॉलला फील्ड करतील. एका धावेने धावफलक पुढे पोहोचते. रवी त्या ठिकाणी होते, जे की जुन्नर तालुक्यातून आलेत. आणि खरं तर आपण पाहिलं अचानक आलेला कॉल, रवी घुरट आले. आणि आपण पाहिलं साखळी फेरीच्या सामन्यांमध्ये ना खरं तर आपल्या नावाची चर्चा देखील या ठिकाणी रवी यांनी मिळवली बॅटिंगच्या माध्यमातून. आज देखील खरं तर नामी संधी असेल. उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा एकदा संपर्क नाहीये, पण त्या ठिकाणी आपण पाहतोय डीपमध्ये बॉल पोहोचलाय. फिल्डर डीप पॉईंटमधनं आलेत, बॉलला फील्ड करतायत. एक सिंगल पुन्हा एकदा येते. धावफलकामध्ये हलकासा बदल तुम्हाला पाहायला मिळेल. 38 धावा आपण पाहतोय ज्या धावफलकामध्ये आहेत. षटक क्रमांक 4चं क्रिकेट. 8 षटकांची मॅच. दिवस रात्रीचं क्रिकेट आपण पाहतोय. कॉलबॅक मधून आता पूर्णपणे सुपर 8ला जी सुरुवात झाली आहे. हो, सरळ बॅटने बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे कोणताही नसेल, पोहोचलाय रवी. एक चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पुढे एकदा रवी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि हे गरजेचं आहे. तुमच्याकडे बॉलिंग किती चांगली आहे, तुमच्याकडे बॅटिंग किती चांगली आहे, यापेक्षा तुमचं क्षेत्ररक्षण किती चांगलं आहे, त्यामध्ये किती क्वालिटी आहे, त्यामध्ये किती दर्जा आहे, यावरनं तुमच्या विजयाचे संकेत ठरत असतात. तुमचा विजयाचा ट्रॅक बनत असतो. त्यासाठी चांगल्या बॅटिंग, चांगल्या बॉलिंग बरोबर चांगले क्षेत्ररक्षण ही गरजेचं आहे. तितका चांगला फटका, बॉल स्विच हिट केलाय. मानव काटे पाठवतोय बॉलला आउट ऑफ द पार्क. चरण षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा नंदनी षटकार. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहिला. स्विच हिटचा तडाखा.
मानव काटे यांच्या माध्यमातून आपण पाहिला आणि प्रेक्षकांच्या काळजाचा ठोकाही चुकला. जबरदस्त परफॉर्मन्स, अप्रतिम कामगिरी मानव काटे यांच्या माध्यम ह्या परफॉर्मन्ससाठी आणि ह्या स्ट्रोकसाठी मानव काटे यांचीही ओळख आपण पाहिली आहे. आज खरं तर सुरुवातीच्या 2 विकेट्स गेल्यानंतर आयकॉन आऊट झाले, त्यानंतर आलेले अमोल कागरे देखील तालुका आऊट खेळाडू हेही पाठीमागं परतलेत. आता जबाबदारी मानव काटेवरती आहे, संगनायक दादाबाई शेख यांच्यावरती आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता पण बॉलची आपण पाहतो ना इथे मात्र जो पिचिंग एरिया होता ना, खरं तर रिलीज पॉईंट हा मात्र भूषण उघड्याने चेंज केला. फुल ऑफ लेंथ डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि त्याबरोबर षटक मैदानात शतमध्ये 4थ्या क्रमांकाचे संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये मराठा वॉरियर्स लोणी पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 45. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. 4 षटकानंतर 45. छोटासा ड्रिंक ब्रेक आपण इथे पाहतोय आणि ड्रिंक ब्रेकचं सौजन्य खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाले AB टर्फ स्पोर्ट्स अकॅडमी लोणी, आनंदजी आसवा आणि प्रमोदजी बिहाणी यांच्या माध्यमातून आपल्याला हे सौजन्य मिळाले. आणि या अगोदर ह्या स्पर्धेचं विशेष सहकार्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न मी केला आणि पुन्हा एकदा त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत देखील करणार आहोत. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ह्या सर्वांना एकत्र करण्याचं काम आणि हे भव्य दिव्य असं व्यासपीठ आणि ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो ना, ज्यांची संकल्पना आणि खरं तर त्यांचं नियोजन आपल्याला पाहायला मिळालं नाही. आयोजक देखील खूप महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये शरदजी आहेर पाटील, योगेशजी आहेर पाटील, सुशांतजी आहेर पाटील, गणेशजी आहेर पाटील, रोहितजी आहेर पाटील, शुभमजी आहेर पाटील, चैतन्य गाढवे पाटील, कार्तिकजी आहेर पाटील, प्रतीकजी आहेर पाटील, अक्षयजी तुपे पाटील, रोहनजी गाढवे पाटील, गौरवजी तुपे पाटील, संकेत आहेर पाटील, त्यानंतर सन्माननीय विजय मापारी पाटील, सचिनजी हिंगे सर, सागरजी वरपे पाटील, निलेश अण्णा गायकवाड, निलेश दादा वरपे महाराष्ट्र पोलीस, दादाबाई शेख आणि रोहित भाऊ ब्राह्मणे हे आयोजक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आणि ह्या आयोजकांनी जमवला मेळ, त्यानंतर उभा राहिलाय नामदार चषकाचा लोणी प्रीमियर लीगचा हा खेळ. तर ग्राफिक्समध्ये आपण पाहतोय स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल सुपर 8चा दुसरा सामना शंभूराजे 11 गोगलगाव आणि आर्या 11 नाशिक. एका बाजूला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं कॅप्टन जुनेद पटेल पाहायला मिळतील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कॅप्टन दानिश खतीब तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर एका बाजूला सुहास पवार आहेत आणि एका बाजूला मनोज जायभावे नाशिकचे असणारे खेळाडू नाशिकच्या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. खूप सुंदर ग्राफिक डिझाईन देखील लोणी प्रीमियर लीगचं तुम्हाला 7S लाईव्हच्या माध्यमातून जे पाहायला मिळते. आज खरं तर ह्या स्पर्धेचा 5वा दिवस 5वी रात्र इथे मात्र जी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. 7S लाईव्हचा आविष्कार आणि नामदार चषकाचा हा थरार नक्कीच यापुढे देखील तुम्हाला अनुभवायला मिळेल. जाऊया पुढे एकदा मॅचकडे. 45 धावा आपण पाहतोय. 4 षटकांचं क्रिकेट संपले. छोटासा ड्रिंक ब्रेक नंतर पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं ऑनलाईन प्रेक्षकांचं नामदार चषक लोणी प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. मधुर धुळे आलेत. या अगोदर देखील मधुर धुळे यांचं एक षटक आपण पाहिलं होतं, त्यामध्ये खूप प्रभावित केलं आणि विशेषतः आयकॉन प्रथमेश राठोडला डगआउटचा रस्ता दाखवला. महत्त्वपूर्ण विकेट मिळवली. याही षटकामध्ये आता समोर दादाबाई शेखचा आव्हान असेल, त्यानंतर मानव काटे देखील आहेत, हेही सेट बॅट्समन आहेत आणि आल्याबरोबर मोठे स्ट्रोक आपण मानव काटे यांच्या बॅटमधनं पाहिलेत. दादाबाई शेख देखील इथे मात्र संयम असं क्रिकेट दाखवतायत आणि हे गरजेचं आहे. एका बाजूने जर अटॅक होत असेल तर दुसऱ्या बाजूने संयम दाखवणं गरजेचं असेल. आणि 8 षटकांचं क्रिकेट 10 षटकांचं क्रिकेट ज्यावेळेस तुम्ही खेळताना त्यावेळेस संयमाची परीक्षा घेतली जाते आणि संयमाचा डाव टाकावा लागतो. आणि तो संयमाचा डाव इथे आपण पाहतोय दादाबाई शेख यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आता बॉलिंगमध्ये देखील चेंजेस केलेत. मधुर धुळेला कदाचित स्लॉग ओव्हर्समध्ये ठेवले गेले. नवीन बॉलर मैदानामध्ये आपण पाहतोय रवींद्र बोरसे. नवीन बॉलर आपण पाहतोय मैदानावरती. ओव्हर नंबर 5 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. 8 षटकांची मॅच आहे. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपण पाहतोय
मराठा वॉरियर्स लोणी संघ किती धावांचं टार्गेट सेट करणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. दादाबाई तयार असतील. रवींद्र बोरसे आलेत षटक क्रमांक 5 मध्ये. ह्या सर्व गोष्टी घडत असताना खरं तर एक चांगलं क्रिकेट आपण पाहतोय आणि विशेषतः टाईमवरती देखील खरं तर इथे लक्ष देणं गरजेचं असेल, कारण प्रत्येक इनिंगसाठी एक विशिष्ट वेळ आहे. त्या विशिष्ट वेळेमध्ये ती इनिंग संपणं गरजेचं असेल. अन्यथा तुम्हाला टाइम संपल्यानंतर एक एक्स्ट्रा प्लेयर हा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. अशी वेळ तुमच्यावरती येणार नाही याची काळजी नक्कीच प्रत्येक संघ घेणार आहे. त्यासाठी खरं तर तुम्हाला त्या विशिष्ट वेळेमध्ये ती इनिंग कंप्लीट करणं हे गरजेचं असेल. एक सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेट होतीये. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय एका धावाने धावफलक पुढे पोहोचतंय. स्कोर कार्डवरती 46. स्ट्राईक एंडवरती मानव काटे तयार असतील. हो हो, उंचावरनं खेळलाय. डीप लॉंग ऑन काउ कॉर्नर मध्ये बॉल. मानव काटे दाखवतायत. इथे पुढे एकदा नामदार चषक लोणी प्रीमियर लीगचा एक हाय अँड हँडसम चरण षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. 52 धावा. मानव काटे थांबायला तयार नाहीयेत. एका बाजूला अटॅक होतोय, एका बाजूला संयम असा डाव पाहायला मिळतोय आणि हे क्रिकेट आहे. ही टेक्नॉलॉजी तुम्ही वापरली ना, हे तंत्र जर तुम्ही वापरलं ना, तर नक्कीच तुम्ही मोठ्या क्रिकेटपर्यंत मोठ्या धाव्यांपर्यंत पोहोचू शकता. सेफ झोन मधून व्ही क्षेत्रामध्ये मानव काटे पुन्हा एकदा क्लास दाखवतायत, दर्जा दाखवतायत. बॉल सीमा रेषा पार. धावा येत आहेत 4 चौकार. स्टेशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौकार. खूप जबरदस्त कामगिरी, खूप जबरदस्त इनिंग मानव काटे यांची इथे मात्र जी आतापर्यंत तुम्हाला पाहायला मिळते. आक्रमकता देखील आहे आणि चांगले क्रिकेट देखील मानव काटे यांचं तुम्हाला पाहायला मिळते. तयार असतील रवींद्र बोरसे. हो हो, हा बॉल अगदी व्हाईट लाईनला पकडत करण्याचा प्रयत्न होता. शिराळापासून लांब ठेवला आणि खरं तर ही स्टेटरची आता कामी आली. मानव काटेला या अगोदर आपण पाहिलं विकेट टू विकेट बॉल जे केले. मानव काटेच्या रिडारमध्ये ते बॉल होते. एका बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार. पण हा बॉल जर तुम्ही पाहिला शिराळापासून थोडासा लांब ठेवला आणि इथे आपण पाहतोय रवींद्र बोरसे यशस्वी झालेत डॉट बॉल करण्यामध्ये. हो हो, उंचावरनं खेळलाय पुढे एकदा मानव काटे. सेट ऑन फायर. नामदार चषकाचा एक सुंदर फटक्याचं दाखवतात इथे दर्शन. चरण येतोय षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. पण आमचा गुड्ड हे मानव काठेने देखील सांगितलंय आणि आमचे डीजे देखील सांगतायत. धावफलक देखील 65 धाव्यांवरती पोहोचलंय. त्यामध्ये मानव काठेची एक जबरदस्त इनिंग मैदानावरती पाहायला मिळतीये. 8 बॉलमध्ये 23 बनवल्यात. 287 स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतायत. हे षटक रवींद्र बोरसेचं महागडं ठरलंय, खर्चिक ठरलंय. हो हो, वन्स अगेन फुल टॉस आणि मानव काटे सांगतायत आय एम अ बॉस. चरण षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. लागोपाठचे 2 षटकार आलेत आणि षटकही मैदानाच्या आतमध्ये संपलंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा धावफलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. चला, वेळ घेऊ नका. वेळेमध्ये इनिंग संपणं गरजेचं असेल. ओव्हर नंबर 5चं क्रिकेट संपले. 68 धावा धावफलकामध्ये आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय लागोपाठचे 2 मॅक्झिमम स्ट्रोक 2 षटकार आपण पाहिलेत. आणि ज्यावेळेस मानव काटे पुन्हा एकदा स्ट्राईक रेटवरती येतील आणि
तिसरा षटकार जर त्यांनी पूर्ण केला ना तर मराठा वॉरियर्स लोणी संघाचे टीम ओनर सन्माननीय सुशांत आहेर पाटील यांच्या वतीनं पारितोषिक असणार आहे 2,000 रुपयांचं 2,000 रुपयांचं पारितोषिक सुशांत आहेर पाटील यांच्या वतीनं मात्र मानव काटे यांच्यासाठी दिलं जाणार आहे. त्यासाठी मात्र तुम्हाला तिसऱ्या बॉलवरती देखील षटकार हा खेळावा लागणार आहे. टाइम लिमिट खरं तर खूप महत्वाचं आहे. हो पुढे एकदा हा बॉल आपण पाहतोय खेळलाय काऊ कॉर्नर मध्ये जाईल फिल्डर कोणताही नसेल दादाबाई शेख देखील सांगतायत मीही कमी नाहीये मी देखील मोठा स्ट्रोक खेळू शकतो. बॉल जातोय बाउंड्री लाईन पार धावा येत आहेत 4. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ. अजून 10 मिनिटं शिल्लक आहेत तुम्हाला 7 षटकं पूर्ण करण्यासाठी. ॲडव्होकेट भैयाजी गोडसे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100 रुपयांचा पुरस्कार असेल. मानव गाटेला फुल टॉस बॉल होता त्याला मात्र पुढे एकदा काऊ कॉर्नरमध्ये खेळले फिल्डर आलेत बॉलला फील्ड करतील. रवींद्र बोरसे त्या ठिकाणी होते. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय शाकीर सय्यद आणि महेब शेख श्रीरामपूर यांचं देखील आगमन आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सन्माननीय कांदळकर सरांचं देखील शुभागमन होत आहे. नामदार चषकामध्ये आपलं देखील मनपूर्वक असं स्वागत असेल. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय शाकीर सय्यद आणि महेब शेख श्रीरामपूर यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सरळ बॅटनं बॉल व्ही क्षेत्रामधून सेफ झोन मधून आपण पाहतोय तो जाणार आहे बाउंड्री लाईन पार आणि मानव काटे यांच्या बॅट मधनं येतोय पुढे एकदा 4 चौकार. माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. दिला तर झाकून वाजणार आहे कारण ज्या पद्धतीनं बॅटिंग सुरू आहे ना 6वं षटक सुरू आहे 77 धावा बनवल्यात. मानव काठे थांबायला तयार नाहीयेत. 10 चेंडूमध्ये 33 बनवल्यात. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय कॅप्टन भूषण उघडे आहेत पण मानव काठे इथे थांबायला तयार नाहीयेत. 10 बॉलमध्ये 33 बनवल्यात. दादाबाई शेख यांचं देखील कौतुक करावं लागेल. संयमी क्रिकेटचं दर्शन घडवतायत. 17 बॉलमध्ये 20 बनवल्यात. भूषण तयार आहेत. उंच खेळण्याचा प्रयत्न एक पाय पुढे टाकला मोठा स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडू येतोय. खूप वेळानंतर खरं तर हा डॉट बॉल पाहायला मिळाला कारण या अगोदर आपण पाहिलं सिंगल डबल्स षटकार चौकार असं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत होतं पण इथे आता भूषण उघडे डॉट बॉल करतायत मानव काटे यांच्यासाठी. 77 धावा धावफलकामध्ये आहेत. 5.4 नंतर 6वं षटक आपण पाहतोय. सुपर 8चा थरार आपण पाहतोय. नामदार चषक आपण पाहतोय. लोणी प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि मानव काटेचा हा बॉल पोहोचलाय डीप काव कॉर्नर मध्ये. फिल्डर तिथे आलेत. कॅच झालाय आणि फलंदाज होतोय बाद. मानव काटे बॅक टू डग आउट. डीजे अरे का वाजव ना. संधी साधने थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. मानव काटे च्या नावाची चर्चा आपण पाहिली आणि एक महत्वपूर्ण इनिंग मानव काटेची आपल्याला पाहायला मिळाली. आउट झालेत आणि विशेषतः आपण पाहतोय 33 धाब्यांची इनिंग पाहायला मिळाली आणि मला वाटतं ही इनिंग आवडली असेल ना तर मानव काटेसाठी एकदा जोरदार टाळ्या. 12 चेंडू आणि 33 धावा. मानव काटे आउट झाले तर त्यांचे जागे भरून घेण्यासाठी नवीन बॅट्समन मैदानात मध्ये येणार आहेत. नाव असेल अमन शेख. अमन शेख आलेत. एका बाजूला दादाबाई शेख आहेत आता दुसऱ्या बाजूला अमन शेख आलेत. तर बॉलिंग मार्कवरती भूषण उघडे. महत्वपूर्ण विकेट कॅप्टनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 77 धावा आपण धावफलकामध्ये पाहिल्यात. पुन्हा एकदा फुल ऑफ लेंथ ड्राईव्ह केलाय हा बॉल. सरळ बॅटने खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा रवी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये रवी यांचं खूप चांगलं काम आपण पाहिलं.
चांगल्या पद्धतीनं बॉलला थांबवलं, स्टॉप केलं, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि चांगल्या फिल्डिंगचं दर्शनही घडवतायत. षटक क्रमांक 6 संपलंय. धावफलकामध्ये मराठा वॉरियर्स लोणी पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 78. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. बचके रहना रे बाबा, बचके रहना रे, बचके रहना. 78 78 झाल्यात. 6 षटकं संपली आहेत. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. खरं तर आता उर्वरित 2 षटकं पाहायला एक वेगळी मजा येणार आहे, कारण स्लॉग ओव्हर शिल्लक आहेत. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॅट्समन देखील, फलंदाज देखील तुम्हाला पाहायला मिळणार. जाऊया मॅचकडे. मधुर धुळे, मी मगाशी देखील खरं तर ह्या गोष्टीचा उल्लेख केला होता. कदाचित स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये मधुर धुळे पुन्हा एकदा पाहायला मिळतील आणि स्लॉग ओव्हरसाठी मधुर धुळेला आमंत्रण दिलंय. पहिला बॉल वाईट, आमंत्रण येतोय. धावफलक पुढे जात आहे. स्कोर कार्डमध्ये 79. 79 गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील. अमन शेख तयार असतील मधुर धुळे यांच्या विरोधामध्ये. कमी गतीचा बॉल, त्याला पिक करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रिडारमध्ये बॉल येत नाहीये. मधुर धुळे इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल करतायत. शेवटचे 3 मिनिटं शिल्लक आहेत आणि 3 मिनिटांमध्ये हे षटक पूर्ण होणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा स्लोवर वन बॉलवरती खरं तर फिंगर रोल केले आणि हे तंत्र मधुर धुळेनं पूर्णपणे ओळखलंय. सिमेंट विकेटवरती जर तुम्हाला टिकायचं असेल ना गोलंदाजांच्या रेसमध्ये, फलंदाजांच्या मोठ्या स्ट्रोकपासनं, तर इथे मात्र केवळ स्लोवर वन आणि अचूक टप्पा हे एकमेव तंत्र इथे तुम्हाला वापरावं लागेल. आणि खरं तर हे मधुर धुळेनं ओळखलंय आणि आपण पाहतोय वेगवान बॉलिंग करण्यामध्ये देखील मधुर धुळे नेहमीच माहेर मानल्या जातात, पण आज एका वेगळ्या शैलीमध्ये गोलंदाजी करतायत. तयार आहेत. परत एकदा फसवा बॉल, स्लोवर वन, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फसला आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बसला. दादाबाई शेख यांचा खेळही संपला. विकेट येते. फलंदाज बाद. ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. हे पहा, पहिल्या दिवसापासून आपण एक सूचना दिली आहे. 7 षटकं तुम्हाला 40 मिनिटांमध्ये संपवायची. ज्यावेळेस 8 षटकं 40 मिनिटांमध्ये संपवायची, म्हणजे 7 षटकं तुम्हाला 35 मिनिटांमध्ये संपणं गरजेचं असेल. अ 40 मिनिटांमध्ये तुम्हाला 8 षटकं संपवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा हा बॉल आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहतोय बॅकफुट पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड करतील. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नसेल. 81 धावा ह्या धावफलकामध्ये. एक चांगलं क्रिकेट पुन्हा एकदा मधुर धुळे यांच्या माध्यमातून बॉलिंग आपण पाहतोय. खूप दर्जेदार गोलंदाजी. तयार असतील पुन्हा एकदा. हो फ्लॉथ लेनचा बॉल होता. वेग पाहायला मिळाला ह्या बॉलवरती आणि खरं तर अमन शेख बॉलला समजू शकले नाहीत. पॅडवरती बॉल लागलाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क लेग बाईटच्या माध्यमातून सिंगल आली आहे. ह्याही षटकामध्ये पहा मधुर धुळे खरं तर बॉलिंगमध्ये खूप कंट्रोल पाहायला मिळालं. विकेट आली. कमी धावांचं षटक. या अगोदरच्या षटकामध्ये देखील फक्त 2 धावा पॉवर प्लेमध्ये मधुर धुळेने खर्च केल्या होत्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कमी गतीचा बॉल ओळखण्यामध्ये इथे मात्र सफल झाले नाहीत बॅट्समन. डॉट बॉल येतोय. षटक मैदानावरती संपते. 7व्या नंबरचं एक दर्जेदार षटक मधुर धुळे यांचं यशस्वी षटक. धावा आल्या फक्त 4. विकेट मिळवली 1.
शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून टाइम अप. एक क्षेत्ररक्षक डीजे चालू असल्यामुळे आपल्याला ती सूचना सांगता आली नाही. 82 धावा धावफलकामध्ये शेवटचं षटक. इथे मात्र आपण पाहतोय शेवटची ओव्हर आणि बॉलिंग मार्क वरती बॉलर नाव असेल अजून 3 मिनिटं आणि 50 सेकंद तुमच्याकडे आहेत. ह्या 3 मिनिटं आणि 50 सेकंदामध्ये तुम्हाला ही ओव्हर कंप्लीट करायची, अन्यथा तुम्हाला अजून एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. बॉल आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक पॉवर दाखवणारा स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार, चेरन षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार षटकार षटकार. 88 धावा धावफलकामध्ये. हो पुढे एकदा पहा जमीनला समांतर असं स्ट्रोक आपण पाहिलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय भूषण आलेत, थोडेसे फंबल झाले, 2 धावा पूर्ण होत आहेत. अमन शेख त्या अगोदर आपण पाहिलं एक मोठा स्ट्रोक त्यांच्या पाठमधनं आपल्याला पाहायला मिळाला. कमर पॉईंटमध्ये खरं तर जबरदस्त स्ट्रोक. मैदानावरती शेवटचं षटक मैदानावरती आपण पाहतोय प्रसाद डेथ ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 90 धावा धावफलकामध्ये आहेत. किती धावांचं टार्गेट असेल याही गोष्टीची चर्चा इथे रंगणार आहे. फुल ऑफ लेंथ, यॉर्कर लेंथ, ब्लॉक आणि खरं तर बॅट्समनला लॉक करण्याचा प्रयत्न होता, पण थांबतील ते अमन शेख कुठले. 2 धावा मैदानावरती स्कोर कार्ड हे पुढे गेले. धावफलकामध्ये आपण पाहतोय 92 धावा. पण या अगोदरचं षटक तुम्ही मधुर धुळे यांचं पाहिलं, फक्त 4 धावा आणि 1 विकेट मिळवली. तर ह्या षटकामध्ये आपण पाहतोय इथे पुढे एकदा शेवटचं षटक, अजूनही 3 बॉल शेवटचे बाकी आहेत. आणि प्रसाद शेवटच्या षटकामध्ये स्विच हिटचा प्रयत्न यशस्वी झालाय. पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल अमन शेख यांच्या बॅटमधनं सीमारेषा पार. धावा येतात 4. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा 96 धावा. अमन शेख खरं तर द ग्रेट फिनिशर ह्या रोलमध्ये. उंचावून खेळण्याचा हाही प्रयत्न होता. मिड विकेटमध्ये बॉल भूषण उघडे आलेत, बॉलला उचलतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? झालाय. फलंदाज क्रमांक 5 बॅक टू डग आउट. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची 97 ऑन स्कोर बोर्ड. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. प्रसाद यॉर्कर लेंथ वरती हा बॉल पुढे एकदा. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती आणि बॉल बाउंड्री लाईन पार. शेवटच्या बॉलवरती येतोय नामदार शशकाचा सुंदर चौकार. 4 रन. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. शेवट खरं तर इथे आपण पाहतोय मराठा वॉरियर्स लोणी संघाचा गोड झालाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. 101 एमर्जन्सी नंबर इथे स्कोर कार्ड वरती. 101 बनवल्यात आणि मॅच जिंकायचे असतील ना तर 102 बनवावं लागतील. बनवल्या जाणार की रोखल्या जाणार, काय घडणार काय बिघडणार याही गोष्टीची चर्चा नामदार चषक लोणी प्रीमियर लीग मध्ये होणार. तर मॅच सुरू होण्याच्या अगोदर टॉस होणं हे देखील तितकंच गरजेचं असेल. आर्या 11 नाशिक आणि त्यांच्या विरोधामध्ये असणारी टीम आपण पाहतोय. शंभूराजे 11 गोगलगाव.
दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस बॉक्स मध्ये या. तिथे मात्र टॉस होणार आहे. आर्या 11 नाशिक आणि शंभूराजे 11 गोगलगाव. प्लेइंग 11 दोन्ही कॅप्टन्सला पुढे एकदा सूचना. प्लेइंग 11 घेऊन या. टॉस होतोय आणि त्यानंतर आपण पाहिले खरं तर इथे मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील आपण इथे वितरित करणार आहोत. लोणी प्रीमियर लीगच्या मैदानावर स्पर्धा कशी रंगली. बसून मेळ धावांचा ही पहा इनिंग संपली. हॉटेल जय हो नांदुरकीचे प्रोप्रायटर मान्य संतोष भाऊ कुदळे पाटील व मान्य सागर भाऊ कुदळे. चला आपण टॉस करतोय आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कारही दिला जातो त्याच ठिकाणी टॉस होणार आहे. चला आपण टॉस करणार आहोत. टॉस करण्यासाठी आर्या 11 नाशिक आणि शंभूराजे 11 गोगलगाव दोन्ही टीमचे कॅप्टन. चला सन्माननीय विजय भाऊ मापारी आणि सागर भाऊ बर्पे दोन्ही अतिथी मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या. तुमच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत यानंतरच्या मॅचचा टॉस. हॅलो येताना दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती राहील. प्लेइंग 11 येताना आपण घेऊन यायची. विजय मापारी साहेबांना विनंती राहील सर या आपल्या शुभ हस्ते करू आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस. चला बोथ कॅप्टन आर्या 11 आणि श्री शंभूराजे 11 टॉस बॉक्ससाठी जोडले जातील. या ठिकाणी आदरणीय राहुल बॉम्बे सर ज्यांनी आपल्याला लकी ड्रॉची स्कूटी या स्पर्धेमध्ये दिलेली आहे. सन्माननीय विजय मापारी पाटील. लकी ड्रॉची शेवटच्या दिवशी आपल्याला स्कूटी विजय मापारी पाटील यांनी दिलेली आहे आणि जे बॅरिकेड आपण पाहतोय ते आपल्याला सागर वरपे पाटील यांनी दिलेत आणि लकी ड्रॉची स्कूटी देणारे विजय मापारी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी संपन्न होतोय आणि टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन तर जोडलेच जाणार आहेत. त्यांच्या समवेत मान्यवरही जोडले जाणार आहेत आणि आपल्यासोबत राहुलजी बोंबे सर टॉस बॉक्समधून संपूर्ण अपडेट घेत आहेत. धन्यवाद. वेलकम बॅक. स्वागत असेल नामदार चषक आणि टॉस बॉक्स मध्ये. इथे पुढे एकदा मी सर्वांचं स्वागत करतो जिथे मात्र सुपर 8चा हा एक महत्वपूर्ण सामना आणि त्याचा टॉस एका बाजूला आर्या 11 नाशिक आणि दुसऱ्या बाजूला शंभूराजे 11 गोगलगाव ह्या दोन टीम मध्ये इथे मात्र टॉस होणार आहे. विजयभाऊ मापारी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जुनेद पटेल चला मॅच सुरू होण्याच्या अगोदर टॉस होणं गरजेचं आहे. मॅच थांबली. चला शंभूराजे 11 गोगलगाव आणि आर्या 11 नाशिक टॉस होतोय विजयभाऊ मापारी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आणि यांच्या शुभ हस्ते. कॉल असेल शंभूराजे 11 गोगलगाव टीमचा. सुपर 8चा महत्वपूर्ण यानंतरचा सामना आणि त्याचा टॉस. छापा कॉल छापा आर्या 11 नाशिक टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॉलिंग करण्याचा निर्णय. खरं तर समोर शंभूराजे 11 गोगलगावची टीम आहे. ह्याही टीमची चर्चा ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. काय असेल रणनीती आणि काय चेंजेस आजच्या मॅचमध्ये? आमची सेम टीम राहील आणि कमी रन धरायचा प्रयत्न करू. विशेषतः दिवस रात्रीचं क्रिकेट आहे. काय सांगाल? हे रात्रीला जास्त रन चेस होत नाही. हो थँक्यू. ह्या मॅचसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. हे होते आर्या 11 नाशिकचे कॅप्टन दानिश. तर दुसऱ्या बाजूला
देखील तुम्हाला शंभूराजे 11 कोकलगाव याही टीमचे कॅप्टन जे पाहायला मिळाले, मान्यवर पाहायला मिळाले. मान्यवरांचे आभार. आणि यानंतर पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी मी थांबतो आणि कॉम्बॉक्समध्ये तुम्हाला घेऊन जातो, जिथे आज खऱ्या अर्थाने ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय, जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सर. या सर, स्वागत असेल. थँक्यू. धन्यवाद राहुल बोंबे सर, धन्यवाद शाहरुख पठाण सर. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय पहिला डाव संपला. 101 बनवल्यात. 102चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला आणि 102चा पाठलाग सुरू असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आम्ही पाहिलाय. त्यानंतरचा चेंडू आला डॉट. त्यानंतर अगदी आपण पाहतो एक सिंगल येताना पाहायला घनश्याम सोनेची. भैयादादा गोडसेंनी कळवले अमोल डुबेच्या विकेटसाठी 1100 रुपयाचं प्राइज. भन्नाट वेग होता. इथं उच्चिष्टीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आहे. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम. व्हाईट बॉलच्या रुपये दाबालक वाढेल. दाबालकाची धावत संख्या असेल आता ती 6 धावा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आणि 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 विकेट आली आहे. मोठी विकेट. अमोल डुबे शून्यावरती परतेल. बिग विकेट. बॅटर आउट. बॅक टू डग आउट. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. प्रथमेश राठोडचा चेंडू होता. अगदी आपण पहिला जो पडला उजुष्टीच्या बराचसा बाहेर होता. छेडछाड करायचा प्रयत्न केला आणि नेहमीप्रमाणेच स्ट्रगल करत मेहनत करत अमोलचा झेल अमोलने घेतला. अमोल घागरे घेताना आपण पाहतोय अमोल डुबेचा झेल. मोठी विकेट आली आहे. सेलिब्रेशन, त्याच्यानंतरचं रिॲक्शन आणि त्यानंतरचं होणारं सेलिब्रेशन भैया यांच्या माध्यमातून 1100चं प्राइज. ही खासियत आहे या क्रिकेटच्या स्पर्धेची. सातत्याने अगदी आपण पाहिले की या क्रिकेटच्या स्पर्धेवरती संघमालक तर प्रेम करतातच आहेत, पण या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं म्हणजे याच नाही, तुम्ही या परिसरात कुठलीही क्रिकेटची स्पर्धा पहा, मग तुम्ही शिर्डीला या, तुम्ही बाबळेश्वरला या, तुम्ही लोणीमध्ये या, तुम्ही या परिसरात ज्या ज्या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आला तिथं एक गोष्ट निदर्शनात आली असेल. यावेळेस अगदी आला, निस्ता आला नाही, तो आला, धावला आणि बरसला. आल्या आल्या षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. षटकाराच्या रूपाने रवी घोरट आपलं खातं खोलतोय. धावपरकाची धावसंख्या असेल ती आता 12 धावा. प्रथमेश तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय थोडासा मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक तिथे कोणीच नव्हता. एक सिंगल आली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. चेंडूची फिकीपर्यंत आलेल्या तब्बल 2 धावा. या 2 धावसंख्येने षटकाची होती समाधी. पहिलं षटक संपलं. धावपरकाची धावसंख्या 1 बाद 14 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. पहिलं षटक संपलं. 14 धावा गड्याच्या मोबाईलमध्ये अगदी आपण पाहतोय. उर्वरित 7 ओव्हरमध्ये अजून 88 बनवायचे आहेत. टोटल टायमिंग जर आपण पाहिलं तर तो 40 मिनिटाचा आहे, पण त्यातले 5 मिनिटं तुम्हाला राखून ठेवायचे आहेत. राहिलेल्या 35 मिनिटात तुम्हाला इथे ह्या उरलेल्या 7 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ते सांगितलं कॅल्क्युलेशन. 40 मिनिटं बाकी, त्यातले 5 मायनस करून 35 मिनिटात उरलेले 7 ओव्हर कंप्लीट करायला सांगितलं. हो घेणार ना आपण. संपू द्या, संपल्याबरोबर घेऊ आपण. रिवाचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि चेंडूची फिकी उशिरा आली.
यावेळेस रिवर्स रवी घोयरट. आम्हाला नेहमी अशीच फलंदाजी हवी. नाव आहे रवी. फटका असा धुवाधार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. धावफलकाची धावा संख्या रिया रिवर्सच्या षटकाने वाढणारे 21 धावा 1 गड्याच्या मोबाईलमध्ये या दरम्यान आपण पाहतोय. या स्पर्धेचा रूल जर आपण पाहिलं तर टाइमचा थोडासा वेगळा आहे. इथून पाठीमागच्या स्पर्धेत आपण वेळ द्यायचो 7 ओव्हरचा. इथं तसं नाही. इथं 8 ओव्हरचा तुम्हाला टायमिंग आहे. 8 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. नाही केलं तुम्ही त्या वेळेत तर तुम्हाला इथे एक क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 40 मिनिटाचा वेळ असेल. तिथून पुढची 5 मिनिटं तुमची एक्स्ट्रा आहेत. कसली? तिथून पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला उरलेले जे चेंडू आहे ते मात्र टाकायचे. नाही झाले अजून एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावा लागेल. हा रूल आहे या क्रिकेटच्या स्पर्धेचा आणि रूल सगळ्यात महत्त्वाचे आहेत. रवी घोरटच्या बॅटमधून षटकार आले. धापरक वाढला. 21 धावा आहेत. अजून 81 बनवायचे. 40 चेंडू. परत एकदा रिवर्स रवी घोरटच्या बॅटमधून अजून एक येतोय मोठा फटका. 1 बाव 4 रन चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. चौकाराची रुपये दापलक 25 धावा आहेत. 9 चेंडूत 25 आल्यात. एक विकेट जरी अमोल डुबेची आली असेल परंतु डाव सावरण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं आपल्याला पाहायला मिळतंय. रवी घोयरटने डाव सावरलाय. दुसऱ्या बाजूने घनश्याम सोनेजी शिर्डी शहराला बिलॉंग करणारा खेळाडू. साई 11 शिर्डीचा असणारा एक जुना जाणता खेळाडू आणि कॅप्टन म्हणून कित्येक वर्ष जबाबदारी पार पाडणारा आणि अतिशय फॉर्ममध्ये असणारा क्लास फलंदाजी करणारा हा आक्रमक फलंदाज म्हणजे घनश्याम सोनेजी पप्पू सोनेजी. यावेळेचा चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक पोहोचला. हो परंतु तिथे आपल्याला पाहायचंय सोमनाथ होता. स्वतःला बॅलन्स करू शकला नाही आणि अगदी आपण पाहिले की तिथे चेंडू हातामध्ये होता. शरीरामध्ये अडकला होता. शरीरामध्येच अडकला होता. म्हणजे ती आपण गोष्ट परत एकदा ऑनस्क्रीन पाहूया. दादाबाईन टाकलं चेंडू होतं. ब्रेक झाला. असा कसा पठ्याचा तोल फसला. डावलली हातातली संधी कारण झेल सुटला. आणि शेवटच्या टप्प्यात अगदी आपण पाहिलं गेलं चेंडू हातातून सटकला गेला. सोमनाथचा एफर्ट जबरदस्त होता. झुकून दिलं होतं स्वतःला. परत एकदा फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. डावेस्टीच्या बार वाईट बॉल. चेंडू आलाय खराब. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील. दाबरकर धावसंख्या वाढेल 28 वरती दाबले. दादाबाई यावेळेस थोडासा महागडा ठरलाय. 4 चेंडूमध्ये 14 धावा. इथं दादाबाईला खर्च होतो पाहिजे मला. यावेळेस ओव्हर पिच होता. पाठवल्या मैदानाच्या बाहेर आणि सांगितलंय इथे रवी घोरटने जा शोधून आणा चेंडू. फटका असा धुवाधार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. आमच्या टीमचं नाव आहे हॉटेल निवांत पण आम्ही नाही अजिबात शांत. तुम्ही घ्या आमच्याशी गाठ. आमच्या टीमचं नाव आहे शिरसाट. हॉटेल निवांत आणि शिरसाट स्पोर्ट्स 11 लोणी संघ आहे तर एका बाजूला मराठा वॉरियर्स आहे. यावेळेचा चेंडू परत एकदा मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. षटकार. फटका असा धुवाधार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. पहिलं षटक संपलं 14. दुसरं षटक संपलं आल्या 26. 2 षटकं संपली आल्या 40 धावा. 102चा पाठलाग. 1 बाद 40 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 संपलं गेलं. उर्वरित 36 चेंडू बडवायच्यात 62 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन
व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 2 षटकं संपली, 40 धावा आहेत. उर्वरित 6 ओव्हरमध्ये अजून 62 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. 4 चेंडू 6 धावा घनश्याम सोनीजीचे आहेत, त्याच्यामध्ये एक चौकार त्याचा समाविष्ट आहे. तर 7 चेंडूमध्ये 32 धावा आहेत रवी गोहिरट, 1 चौकार 4 षटकार. खासियत आहे रवी गोहिरडेची. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अगदी आपण पाहतो या ठिकाणी परत एकदा प्रथमेश राठोड आलाय. पाहूया प्रथमेश राठोड काही टर्निंग पॉइंट देणार का. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू हवेत, परंतु क्षेत्ररक्षक तिथे कोणीच नव्हता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला नाही. एक सिंगल आली, एका सिंगल चेरपणे दापलक वाढेल. 41 वरती दापलक. सुरुवात तर खूप भयानक झालेली. हॉटेल लिवान शिरसा स्पोर्ट्स 102चा पाठलाग करत असताना अगदी आपण पाहिले इथे 2 षटकात 40 ही सुरुवात खूप आक्रमक आहे. यावेळेस खूप भयानक अगदी वेगात चेंडू अगदी आपण पाहिलाय. रावडी राठोडचा पॉवरफुल हा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. रवी गोहिरटच्या पोटावरती आघात झालाय. थोडीशी निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतो शरीरावरती आघात होताना पाहायला मिळाला आणि तिथे एक सिंगल पण येताना पाहायला मिळालीच. कारण रवी गोहिरट किती आक्रमक आहे नवीन सांगण्याची आता खरंच नाहीये. डाव सावरायचं कामकाज केलं रवी गोहिरटने. आणि इथे अमोल गागरे, त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय प्रथमेश राठोड. हे खूप जवळचं समीकरण आहे. बाद होईल घनश्याम सोनीजी. बॅटर आउट, बॅक टू डागाव. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची वळीची टाळी. खूप चर्चा होती मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय की इथे कशा प्रकारे मात्र संघाला थांबवायचं, कशा प्रकारे या दरम्यान अगदी रवी गोहिरटला थांबवायचं, कशा प्रकारे इथून पुढच्या फलंदाजांना थांबवायचे प्रयत्न आहेत मराठा वॉरियर संघाचे. इथून पाठीमागचा इतिहास जर मराठ्यांचा आठवला गेला तर मराठ्यांचा इतिहासामध्ये निश्चितप्रमाणे एकच गोष्ट तितकीच खरी आहे. इतिहास काय आहे किंवा इतिहास कसा रचला जावा हे मराठ्यांना सांगण्याची गरज नाही. मराठा वॉरियर्स मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे इथं आपल्याला पाहिजे की इथे कशा प्रकारे इथून पुढे कमबॅक करणार आहे पाहायचं आहे. घनश्याम सोनीजी बाद झालाय तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भूषण कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. भूषण उघडे जो आता स्ट्राईकला आहे. रवी गोहिरटने मात्र पूर्णपणे डाव सावरलाय. प्रथमेश राठोड च्यासाठी आला ते एक तर काम केलंय, मात्र थोड्या वेळ थांबलाय. खूप वेळ अगदी आपण पाहतो या ठिकाणी चेंडू टाकायच्या वेळेसच खूप जोरदार हवा पण येताना पाहायला मिळाली. हवा अंगाला लागली गेली. हवा असली नेहमी चांगली, पण ती हवा आजूबाजूला असावी. ती हवा जर डोक्यात असेल मग माणसाचा अवघड होतो. हवा असावी पण ती डोक्यात नसावी. हो खूप वेगात होता. समजू शकला नाही या दरम्यान अगदी भूषण जागेवर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातो. डॉट बॉल आलाय. दापरकर धावा संख्या स्थिर आहे 42. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा प्लस 1 विकेट मिळवली आहे घनश्याम सोनेजी याची. लढाई खूप मोठी आहे. जितकी लढाई सोपी वाटते तितकी ती विध्वंसक असते आणि तोच परिणाम या मैदानाच्या आतमध्ये आम्ही पाहतोय. रेवाचा प्रयत्न परत एकदा केला गेला होता. बॅट आणि बॉलचा मिलाप नाहीये. निर्धार चेंडू आलाय. दापलक स्थिर आहे. दापरकर धावा संख्या 42. तिसऱ्या षटकातील 1 चेंडू बाकी आहे. 2 बाद 42. उर्वरित चेंडू शिल्लक 31. बनवायच्या 60 धावा. 31 चेंडू 60. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा अगदी आपण पाहतोय. सायंकाळचे सत्र सुरू झाले ना, प्रेक्षकांची गर्दी सुद्धा या मैदानाच्या दिशेने वाढताना पाहायला मिळते. हो मिड विकेट खेळायचा प्रयत्न होता. मधली एसटी उकडली गेली. मोठी विकेट आली आहे. कॅप्टन होईल आउट. बॅक टू डाग आउट.
ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची. प्रथमेश राठोडचा चेंडू अगदी आपण पाहिलाय, परफेक्ट यार केला गेला होता, शफल झाला होता, दोन्ही पायांच्या मधोमध चेंडू पडला आणि सरळ मधली एसटी उकडली गेली. खेळपट्टीच्या खूप दूरवरती सुद्धा एसटी जाताना पाहायला मिळाली. स्टंप खूप दूरवरती जाताना पाहायला मिळालाय. डावखुऱ्याचा गोलंदाज प्रथमेश राठोड हरळवाडी सोलापूरवरून या स्पर्धेमध्ये मध्ये का आलोय, हा जोश आहे, हा उत्साह आहे, ही एनर्जी निश्चित आपल्याला पाहायला मिळाली. ती खास करून प्रथमेश राठोडच्या या चेंडूवरती. इथं अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरती धावा संख्या 3 बाद 42 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 30 बनवायच्या 60 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. पाच ओव्हरमध्ये अर्थात 30 चेंडूमध्ये अजूनही 60 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. म्हणजे अर्थातच इथं 12ची सरासरी इथून पुढच्या प्रत्येक ओव्हरमध्ये राखणं गरजेचं राहणार आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू हवे तिथे तिथे अगदी आपण पाहतोय झेल झाला. मोठी विकेट अमोल गागरे आलाय, पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवतोय. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल, मराठा वॉरियर संघातील असणाऱ्या खेळाडूमध्ये आपण पाहिलं. अर्थात एक खेळाडू म्हणजे पूर्ण टीम अशी अजिबात नाही. तुमचा 12वा खेळाडू सुद्धा असतो ना, तो टीम मेंबरच असतो आणि तो तितक्याच महत्त्वाचा असतो जेवढी टीम मैदानाच्यामध्ये खेळत असते. तसं चर्चा जर करायची असेल तर आपण एक प्रथमेश राठोडच्या नावाची एक चर्चा करू शकतो. तो आल्यानंतर त्याची गोलंदाजी फलंदाजी आपण पाहिली. इथं पहा ना, काय जबरदस्त झेल होताना पाहायला मिळालाय. झेल घेताना आपण पाहिले. ही नावं चर्चेत आहेत. मग हे प्रथमेश राठोड आहे, दुसरा दादाभाई शेख आहे, तिसरा अमोल गागरे, मानव काटे, अमन शेख आहे, सचिन इंगे सरना विसरून चालणार नाही. ही नावं आहेत, आज फेमस झालेली नावं आहेत. तीच अपेक्षा सोमा वाईकर कडून आहे. यावेळेस मात्र परफेक्ट बॅटवरती मिळेल. लॉंगलला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. समजले का तुले? षटकार खेळतात केतन आहेर म्हणतात मले. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. केतन आहेर आल्या षटकार खेळलाय. मला असं वाटतंय आज सकाळपासून पूर्णपणे सेट व्हायचा प्रयत्न करत होता. घरूनच सेट होऊन आलाय. आल्या विकेट काय आल्यात महत्वाच्या नाहीयेत. मी आलोय, मला खेळायचंय. रेवाचा प्रयत्न होता. या दरम्यान अगदी आपण पाहतोय अमोल गागरे चेंडूवरती येतोय. तिथे चेंडूची फेकीपर्यंत आलेली एक सिंगल असेल ती केतनच्या खात्यामध्ये. धापलक वाढला जाईल 49. समीकरण आहे शेवटचे 26 चेंडू पडवायच्या 53 धावा. 26 गेंदे 53 रन. समोरच्या बाजूला फलंदाज अगदी आपण पाहतोय मधुर धुळे केतन आहेर. नवीन जोडी आहे. या जोडीला मात्र करामत करावी लागेल हॉटेल निवान शिरसा स्पोर्ट्स 11 लोणी संघासाठी. अमोल गागरे टू मधुर धुळे. यावेळेस अगदी आपण पाहतोय उजिष्ठीच्या परासा बाहेर. व्हाईट बॉल 50 धावा. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून 11.
50 धावा या व्हाईट बॉल नंतर अगदी आपण पाहतोय धापाला करते 102 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 50 तर झाल्यात म्हणजे अजूनही बनवायच्यात 52. 26 गेंदे अभी भी आना बाकी. 26 चेंडू 52. यावेळेस मधुर धुळे विकेट जरी असतील तरी अगदी आपण पाहतोय इथे मात्र षटकारांचा नवीनच सापडलाय सूर. नाव आहे फलंदाजाचा मधुर. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. खूप दूरवरती अगदी आपण पाहतोय अमोल गागरेला हा खेळलेला षटकार आपण पाहिला मधुर धुळेच्या बॅट मधून. कधी धावसंख्या षटकार जोरपणे वाढणार आहे. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तो असेल आता 56 धावा. 4 फलंदाज बाद उर्वरित 25 चेंडू आणि बनवायच्या 46 धावा. पंचवीस चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 46 बनवत असताना इथं अगदी आपल्याला पाहायचं आहे की वेळ वाचणं तितकंच गरजेचं राहणार आहे. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय जो टाईम जो आहे हा टाईम जर अगदी आपण पाहिला तर तो खास करून टाईम फिल्डिंग टीमसाठी सातत्याने जो लावला जातो. पण हे विसरून चालणार नाही की फलंदाजी संघाचा सुद्धा टायमिंग काउंट केला जातोय. कोणता खेळाडू कोणता संघ जास्तीत जास्त वेळ खर्च करतो ह्या गोष्टी चेक केल्या जातात. हे विसरून चालणार नाही. धावप्रगती धावसंख्या जी आहे ती असेल आता 56 धावा 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. ऑनस्क्रीन निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला मुख्य व्यासपीठ पाहायला मिळालं होतं. हलक्या हाताने चेंडू अगदी आपण पाहतोय ढकलला आहे तिथे अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाहीये. षटकाची या ठिकाणी अगदी आपण पाहतोय होईल समाप्ती. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. चलो मानव काटे मानव. हां 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर दापलकर धावा संख्या 57 आणि राहिलेल्या 4 ओव्हरमध्ये 45 धावा बनवायच्या आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक छोटंसं ड्रिंक ब्रेक आपल्याला निश्चितप्रमाणे पाहायला मिळतोय. आणि एबी टर्फ स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या माध्यमातून आपल्याला हे स्पॉन्सरशिप आपल्याला पाहायला मिळते. इंडिया क्रिकेट निश्चितप्रमाणे आपल्याला जे म्हणता येईल आणि लवकरच आपल्या सर्वांच्या सेवेसाठी सुद्धा ही गोष्ट आपल्याला जी पाहायला मिळणार आहे. आपण पाहतो यानंतरचा जो सामना होणार आहे तो यानंतरचा सामना असेल तो खास करून शंभूराज 11 गोगलगाव यांच्या विरोधात आर्या 11 नाशिक असा यानंतरचा होणारा जो सामना आहे. आणि या दोन्ही टीमचा टॉस याच्या अगोदर निश्चितप्रमाणे झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 4 ओव्हर झाल्यात 57 आहेत. 4 ओव्हरमध्ये 45 करायचे आहेत. 4 ओव्हरमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 45 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा बाकी आहे. सुजय दादा विखे पाटीलांची भक्कम साथ क्रिकेटच्या खेळाला मदतीचा हात. डे नाईटचा थरार मैदान पेटणार चौकार षटकार स्पर्धा ही गाजणार. तुफानी बल्ला जोरदार हल्ला कोण जिंकणार आहे ते नामदार चषकाचा मजबूत किल्ला. आतिषबाजी चौकार आणि षटकारांची एक धमाकेदार सुरुवात. लोणी प्रीमियर लीगची जोश जल्लोष उत्साहात क्रिकेटचा खेळ असा हा रंगला. नव्या जोमात नामदार चषकाचा 16 थाटला. शब्दाला जगणारे लोकांसाठी जगणारे सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारे सर्वांना हवेहवेसे वाटणारे माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ लोणी खुर्द आयोजित भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम लोणी प्रीमियर लीग अर्थात नामदार चषक 2026 आलेल्या तमाम संघांचे संघ मालकांचे खेळाडूंचे मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मान्य शरदराव आहेर पाटील व मान्य योगेश आहेर पाटील उर्फ बंटी सर यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत.
यावेळेस अगदी आपण पाहिलं क्षेत्ररक्षण खराब होतं ना, या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा येतील छोट्याशा ड्रिंक ब्रेक नंतर. परिचय सर्वांचं मनापासून स्वागत. यावेळेस मधुरच्या बॅट मधून चेंडू मात्र फाईन लेगला, सीमा रेषेच्या बाहेर आहे, षटकार आहे. फटका असा धुवाधार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढे षटकारानंतर चौकार आलाय, 4 आहेत. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. थँक्यू. वाह, पॉइंटला चेंडू पाठवलाय, स्क्वेअर कटचा एक लाजवाब फटका आहे, 4 रन. कॉम्पिटिशनला माझ्या पुढे नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. या चौकाराची रुपये दाखल एक वाढलाय, 73 धावा आहेत. समीकरण आले शेवटचे 20 चेंडू बनवायचे, 29 धावा. 101 सुद्धा आता कमी पडतात की काय, अशा प्रकारची परिस्थिती आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय हलका तरी चेंडू अगदी ढकललाय, क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती येतोय. 1 धाव तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न होईल आणि दुसरी सुद्धा धाव येताना पाहायला मिळाली. 2 धावा आल्यात. या 2 धावसंख्येनंतर धापरकर धावसंख्या असेल 75 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते आता 19 बनवायचे आहेत 27. 19 चेंडूमध्ये 27 बनवायचे आहेत, पण बनवायचे आहेत त्यासाठी मधुरला तर प्रयत्न करायचेच आहेत, पण त्याचबरोबर मधुर बरोबर असणाऱ्या केतन आहेरला मात्र प्रयत्न करायचे. खूप चांगला चेंडू आहे, तर अगदी आपण पाहतोय दादाबाईचा होता. षटकाची झाली आहे समाप्ती. षटक क्रमांक समजले जाते 5 षटकांच्या समाप्तीनंतर दापल करते धावसंख्या असेल 75 धावा. उर्वरित 30 षटकात अर्थात 18 चेंडूत 27 बनवायचे आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊने ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खास करून अगदी आपल्याला मनोज नाना जायभावी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर योगेश पवार यांना आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. बरीचशी चर्चा होती. खूप चांगला मित्रपरिवार आहे, बंटी आहे. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय या ठिकाणी किरण भगतला आपण पाहतोय. या ठिकाणी आसिफ खतीब लागोपाठ 2 वेळेस ज्यांना मॅन ऑफ दी सिरीज मिळालेली आहे. मग शिर्डी प्रीमियर लीग किंवा नांदुर्गी प्रीमियर लीग या दोन्ही स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीज मिळालेला आसिफ खतीबला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. शेवटच्या 18 चेंडू आणि बनवायच्या त्या मात्र 27 धावा. 3 षटकात 27 धावा संख्येचा पाठल्या ठिकाणी करायचा आहे. प्रयत्न खूप मोठे करावे लागतील, त्याशिवाय प्रयत्नाने त्या प्रयत्नांना यश येणार नाही. यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू सुंदर त्या खेळला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सिंगलच्या रुपये दाखल करत धावसंख्या असेल आता 76 धावा. दुसऱ्या बाजूने आता परत एकदा ही ठसन
पाहिला खूप मजा आहे. समान ताकदीचे दोन मल्ल समोरासमोर आले की ती मॅच पाहिला, ती लढाई पाहिला, ती कुस्ती पाहिला, मजा येते. आणि दोन चांगले मित्र आहेत आमने सामने, अमोल वर्सेस मधुर. परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी केला गेला होता. तिथे आरामात आलेली एक सिंगल आहे. सिंगल चोरपडे दापलक वाढेल. दापलकाड धावा संख्या 77 धावा आहेत 4 गड्यांच्या मोबाईल्यात. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 16 धावा बनवायच्यात 25. 16 चेंडूमध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. अजून शांत आणि सावध सुरुवात म्हणजे तरी हरकत नाहीये. गोलंदाज सय्यार अमोल टुकेतन. यावेळेस अगदी आपण पाहतोय इथे जसा चेंडूची उसळी वाढली तसा अगदी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये इथे चेंडू कव्हर होऊ शकला नाही. एफर्ट लागले गेले होते चेंडू कव्हर करायचे, परंतु इथे क्षेत्ररक्षण झाले खराब. चेंडू सीमारेषेवर फरार. 4 रन चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. एफर्ट लागले गेले होते. त्यानंतर शेवटच्या क्षणात अगदी आपण पाहिलं पायाला चेंडू लागला आणि त्यानंतर चेंडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. चौकार आलाय. दापरकर धावा संख्या 81. यावेळेस अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिकडे चेंडूची वाट पाहतोय. त्या दरम्यान एक धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न करत असताना तिथे दुसरी पण आली आहे. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं. 2 धावा आल्यात. समीकरण बदललं जाईल. समीकरण आहे शेवटचे 14 चेंडू आणि बनवायचे 19 धावा. आणि हे ते 2 अंक आहेत ज्या 2 अंकाने आमच्या महाराष्ट्राच्या मातीतील प्रत्येक युवकाच्या आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन लोकाच्या मनावरती राज्य केलंय. 14 आणि 19. एक सिंगल आली. समीकरण बदललं जाईल. समीकरण असेल आता 13 चेंडू 18 धावा. 13 चेंडू आणि 18 धावा अजून या दरम्यानच्या बडवायच्या. हॉटेल निवान शिरसा स्पोर्ट्स लोणी वर्सेस मैदानाच्या आतमध्ये मॅच आहे. मराठा वॉरियर्स लोणी. हळूवारपणे चेंडू अगदी आपण पाहतो जो खेळून काढलाय. सूझबूझ की खिली हुई क्रिकेट. एक सिंगल आहे. सिंगल चेरपणे षटकाची समाप्ती. 6 ओव्हर कंप्लीट. दाबरकर धावा संख्या 85 धावा 4 गड्यांच्या मोबाईल्यात. शेवटच्या 12 चेंडू आणि बडवायच्या आहेत 17 धावा. 12 चेंडू 17. टाइम 8 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी तुमच्याकडे अजून टोटल टाइम जो तुमचा होता त्यापैकी तुमच्या आता 2 षटकं बाकी राहिलेत आणि तुमच्याकडे टायमिंग बाकी राहिला आहे तो अजून 6 मिनिटाचा. 6 मिनिटात 2 ओव्हर कंप्लीट करायचे. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 4/85 शेवटच्या 12 चेंडू आणि 17 धावा. आपण चर्चा करत होतो 14 आणि 19 या अंकांबद्दल. या अंकांनी प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य केलंय का. 14 मे 1657 धर्मवीर छत्रपती शंभूराजेंची जयंती असते 14 तारीख. तर दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहिलं तर 19 फेब्रुवारी जगात सगळ्यात भारी श्रीमंत छत्रपती शिवरायांची शिवजयंती असते. उसळलेला चेंडू व्हाईट बॉल. आलाय चेंडू खराब. अवांतर धाव. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून 11. योगेश तुंबरेचा चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिला. इथे व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळालाय. पाहूया तिसऱ्या पंचांची मदत मला वाटतं या ठिकाणी घेतली. पाहूया निर्णय या ठिकाणी काय होतोय तिसऱ्या पंचांचा. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये संतोष बालीराव सर आहेत आणि कळवले व्हाईट बॉल आहे. आणि गोलंदाजाला एक सक्त वॉर्निंग 1 बाउन्स. यावेळेस अप्पर कट खेळला गेलाय. बाउन्स खूप मिळाला होता त्याचा घेतलेला पुरेपूर फायदा. 4 रन चौकार.
कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग पाहुणे मोका हा मारला चौका श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. चौकाराची रुपये संघाने गाठली 90 धावा आहेत आणि समीकरण आहे 11 चेंडू 12 धावा 11 गेंदे 12 रन. यावेळेस मिड विकेट क्षेत्ररक्षक स्वतः योगेश डाऊन द बॉल मोठी विकेट आली आहे. मधुर धुळे होईल आउट. बॅक टू डग आउट. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. 12 चेंडू मध्ये 31 धावसंख्येची एक बहारदार खेळी करणारा मधुर धुळे इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. योगेश तुंबरेला मिळालेले यश क्षेत्रापेक्षा अगदी आपण पाहतोय खूप जोरदार अगदी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. टायमिंग खूप मोठा करण्याचा प्रयत्न करत असताना स्वतः योगेश आला चेंडूवरती चांगला झेल झाला आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय होप्स वाटले गेलेत. मधुर धुळेची विकेट आली आहे. आत्मविश्वास थोडासा योगेश तुंबरेचा वाढलाय. आता मराठावर या संघाचे थोडेसे होप्स वाढले गेलेत परंतु विजय सांगळे आणि केतन आहेर हे होप्स टिकून ठेवणार का हॉटेल लिवान आणि शिरसाट स्पोर्ट्स संघाची सुद्धा. बिघेड केला मिड विकेट उंची कमी लांबी पण कमी आणि अजून एक विकेट फलंदाज बाद. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची विकेट येताना पाहायला मिळाली. विकेट नंबर 6 6 बाद 90 धावा आहेत. जिथं मॅच आम्ही पाहिली होती 11 चेंडू 12 तिथं मॅच आली आहे 9 चेंडू 12. अजून एक विकेट अगदी आपण पाहिली योगेश तुंबरेला मिळते. प्रतिमेश राठोडने झेल घेतला आणि तिथं विजय सांगळेची विकेट येताना पाहायला मिळाली. तर विजय सांगळे याच्या जाग्यावरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तो असेल आता रवी मैदानाच्यात. एक रवीला आम्ही पाहिले याच्या अगोदर रवी गरोडर आणि आता न्यू बॅटर मैदानाच्यात मध्ये रवींद्र बोरसे त्याला आपण या ठिकाणी पाहतोय. रवींद्र बोरसे एक चांगल्या प्रकारचा गोलंदाज आहे परंतु आज फलंदाजीची जबाबदारी त्याच्या खांद्यांवरती येताना पाहायला मिळते. बऱ्याच वेळा आपण पाहिले शुभान शेखला सुद्धा आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये खेळत असताना एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. अर्थात तो प्युअर ऑलराऊंडर आहे परंतु फारशी कमी फलंदाजी त्याला पाहायला मिळते. ज्या वेळेस येतो ना त्यावेळेस मात्र त्याची छाप टाकूनच जातो. आज रवींद्र गोरसेला ती संधी आहे. पाहूया तो कशा प्रकारची कामगिरी करतोय. तर दुसऱ्या बाजूने योगेश तुंबारेला आपण पाहतोय ऑन हॅट्रिक बॉल. यावेळेस मात्र रवींद्र गोरसे आला आणि आपण तीच चर्चा करत होतो. जसा आला तसा मैदानाच्या बाहेर चेंडू पाठवताना पाहायला मिळालाय. षटकार फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. आणि या षटकाराची रुपये धापलकर धावसंख्या 96 आणि आता मॅच बाकी आहे. शेवटचे 8 चेंडू बनवायच्या 6 धावा. आता चेंडू जास्त आणि धावा कमी आहेत. 8 चेंडू 6. यावेळेस चेंडू अगदी आपण पाहिलं हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती आलाय. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या रुपये धापलक वाढतोय. धापलकाची धावसंख्या असेल 97 धावा. शेवटचे 7 चेंडू बनवायच्यात 5 धावा. हा चेंडू अतिशय निर्णायक आहे. 7 चेंडू आणि बनवायच्या आहेत त्या 5 धावा. हा चेंडू निर्णायक आहे. केतन आहेर मात्र समोरच्या बाजूला आहे. लॉंगची दिशेने अगदी आपण पाहतोय चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना आपल्याला जो पाहायला मिळेल आणि इथं अगदी आपण पाहतो टाइम आउट. 7 ओव्हर कंप्लीट. धाबरकाची धावसंख्या असेल आता 98. 6 फलंदाज बाद आणि आता चेंडू बाकी राहिले 6 धावा वाढवायच्या 4 प्लस तुमचा टाइम पण आउट झालाय त्यामुळे तुम्हाला एक क्षेत्ररक्षक हा 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावाच लागणार आहे. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊ नये ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. बच के रहना रे बाबा, बच के रहना.
शेवटचे पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहिलं रखरखत्या उन्हामध्ये चंद्राचं सुद्धा दर्शन होते. चंद्र आणि सूर्य एक चंद्र आम्ही पाहिलाय, पण ऑनस्क्रीन एक सूर्य पण आम्हाला पाहायला मिळाला. या सूर्याचं नाव होतं प्रथमेश राठोड. तो सूर्य आहे, तेजस्वी कामगिरी करणारा. 6-4 आयुष तयार आहे. आणि इथे सामना संपलाय का? आणि हो, हा सामना केतन आयरच्या षटकाराने संपलाय. 102 च्या पाठोपाठ अगदी आपण पाहतोय या ठिकाणी 104 ही धावसंख्या उभारली गेली. अर्थात 101 बनवल्या, 102 बनवायच्या होत्या, पण 104 धावा हॉटेल निवांत शिरसाट स्पोर्ट्स संघाने या ठिकाणी बनवल्यात. टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन. हनुमंत शेठ गव्हाणे पाटील, अमोलदादा शिरसाट यांच्या मालकीचा असणारा संघ ह्या सुपर 8च्या पहिल्याच मॅचमध्ये जिंकताना पाहायला मिळालाय. कॉंग्रॅच्युलेशन शिरसाट स्पोर्ट्स, कॉंग्रॅच्युलेशन हॉटेल निवांत लोणी. जीत ही लपंडावरे चिंत राहू दे मनी.